नमस्कार मित्रांनो. तर बघा, हा व्हिडिओ जे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या युनिव्हर्सिटीमधून जे एज्युकेशन घेत आहे किंवा आपले जे MHS आहे या युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन घेत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट विदेळ लागतो, याचे कारणं काय काय असतात किंवा कोणत्या चुकामुळे आपला जो रिझल्ट आहे रिझल्ट तो विदेळ लागू शकतो. तर बघा, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही ज्यामुळे आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट विदेळ लागणार नाही, पास लागणार. ठीक आहे. तर बघा, फर्स्टली काय करायचं आपण की जे आपल्याला हॉल तिकीट येते ते हॉल तिकीट आपण पूर्णपणे केअरफुली रीड करून घ्यायची, कारण का काही त्यामध्ये पण काही ज्या काही त्यामध्ये पण काही दिले राहते इन्स्ट्रक्शन. त्या इन्स्ट्रक्शनमुळे आपण ते इन्स्ट्रक्शन जर फॉलो केले नाही तरी आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट विदेळ लागू शकतो. फर्स्ट. देन सेकंड बघा, फर्स्टली काय करायचं आहे की आपल्याला माहिती आहे की आपण जर MHSमधून एज्युकेशन घेत असेल तर आपल्याला जी आन्सर शीट आहे ती आन्सर शीट आपल्याला एक बुकलेट मिळते. त्या बुकलेटमध्ये कमीत कमी 40 to 45 पेजेसची आपल्याला ती आन्सर शीट असते. तर बघा, फर्स्टली काय करायचं आहे की जी बुकलेट आहे ते बुकलेट डायरेक्ट तयार होऊन येते युनिव्हर्सिटीमधून. त्यामध्ये आपला रोल नंबर आणि आपली जे संपूर्ण इन्फॉर्मेशन, आपण पेपर कोणत्याही भाषेत लिहायचं, हे सगळं त्यामध्ये लिहून राहतं. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, पहिलं आपल्याला जो रोल नंबर आहे तो रोल नंबर आपलाच आहे का हे क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर बघा, त्यामध्ये जो लँग्वेज आहे, जे पेपरची लँग्वेज आहे कोणत्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे ते पण आपल्याला तिथे दिले राहतात. आपल्याला तिथे इंग्लिश लिहायचं आहे. त्यानंतर बघा, पहिला दुसरा तिसरा कितवा पेपर असेल तो पेपर नंबर टाकायचा आपल्याला. त्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे की आपण जो सब्जेक्ट आहे आपल्या त्या सब्जेक्टचा तिथं पेपर आपल्याला मिळाला का ते आपण चेक करायचं. तीच आपल्याला आन्सर शीट, तीच बुकलेट आपल्याला मिळालं का ते आपल्याला चेक करायचं. तर बघा, आणि त्यानंतर बघा, जे आता एक वर्ष, जवळपास एक वर्ष होत आहे, एक वर्ष जास्त होत आहे की आपल्याला जे आपले महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे आहे त्यांनी आपल्याला ब्लॅक पेननी पेपर लिहायला कंपल्सरी केलं आहे. तर बघा, आपल्याला ब्ल्यू पेननी पेपर लिहायचा नाही, ब्लॅक पेननं पेपर लिहायचा आहे. आपण ब्ल्यू पेननी पेपर लिहिला तरी पण जो रिझल्ट आहे तो रिझल्ट विदेल लागू शकतो. नंतर बघा, एक गोष्ट की जे आपण जर जेव्हा पेपर लिहित राहतो तेव्हा आपल्याला पेपरमध्ये कधी कधी काय होते की काही डायग्राम काढायचे असतात. तर बघा, डायग्राम काढताना आपण डायग्राम काढायची आणि जे बाकीचं जे वर्क आहे ते वर्क आपल्याला पेनाने करायचं आहे. किंवा समजा जर आपण डायग्राम काढत असलो तर कधी कधी आपल्या MHSमध्ये आपण पेनाने डायग्राम काढलं तरी चालतं, असं काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला पेनाने पण डायग्राम काढले तर चालतं. बट आपण जास्त करून आपण काय करायचं की पेन्सिलसनी आपण डायग्राम काढायची. त्यानंतर बघा, आपण पेन्सिल डायग्राम काढल्यानंतर आपण जो पेपर आहे तो पेपर कंटिन्यू जर आपण पेन्सिलने 1-1.5 पेज लिहित असेल तरी पण आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट विदेळ लागू शकतो. त्यानंतर बघा, आपण जर चीट्स करत असेल, चिटिंग करत असेल आणि ते चीट्स जर आपल्या पेपरमध्ये चुकीनं किंवा या बुकलेटमध्ये चुकीनं राहून जात असेल आणि चेक करायच्या वेळेस मिळणार, तेव्हा पण आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट विदेळ लागू शकतो. त्यानंतर बघा, जर कॉलेज असेल, कॉलेजनी जर आपले जर इंटरनल मार्क व्यवस्थित पाठवले नसेल त्यामुळे पण जो रिझल्ट आहे रिझल्ट आपला विदेळ लागू शकतो. त्यानंतर बघा, एक महत्त्वाची गोष्ट की जर कॉलेजला आपलं ॲडमिशन झाली असेल तर आपल्याला माहिती आहे की काही दिवसानंतर आपल्याला एक इलिजिबिलिटी मिळते. तर बघा, ती इलिजिबिलिटी जर कॉलेजनी युनिव्हर्सिटीला पाठवली नाही तर तेव्हा पण जो रिझल्ट आहे तो रिझल्ट विदेळ लागू शकते. त्यानंतर बघा, आपल्याला काही रफ जर काम करायचं असेल तर आपल्यासाठी त्या बुकलेटमध्ये एक वेगळी पेज त्यांनी दिलेली असते. तर ते जे रफ काम आहे आपल्याला ते त्या जे वेगळी पेज दिली आहे त्या पेजमध्येच करायचं असते. आपण अदर कोणत्याही जागेवर ते रफ काम करू शकत नाही. त्यानंतर बघा, आपण जे एक्स्ट्रा वर्क आहे ते एक्स्ट्रा वर्क पण आपण जास्त खोडतोड वगैरे ते आपण त्यामध्ये जास्त आपण करू शकत नाही. तर अशा प्रकारची ह्या संपूर्ण गोष्टी आहे. त्यानंतर आपण जर समजा आपली चुकीने जर बुकलेट आपण आपल्या हाताने जर फाटत वगैरे असेल किंवा पेज वगैरे कट होत असेल तर ते पण सुद्धा, त्यामुळे पण सुद्धा जो आपला रिझल्ट विदेळ लागू शकतो. त्यानंतर आपण जर त्या बुकलेटमध्ये मोबाईल नंबर लिहित असेल तर किंवा आपण असं लिहित असेल की सर मला पास करून द्या, असं पण लिहिल्याने जो रिझल्ट विदेळ लागू शकतो. त्यानंतर बघा, आपण जर समजा काय होते, कधी कधी काय होते की आपण एक्झामला जातो, एक्झामच्या वेळेस आपण खूप जास्त काय असतं कन्फ्युजन असते. आपण स्टडी वगैरे केलेला असते पण आपण खूप जास्त आपल्याला कन्फ्युजन असते. काय होते की आपलं जे MHS आहे, MHSमध्ये जे बुकलेट तयार केलेलं राहतं त्या बुकलेटमध्ये रोल नंबर, लँग्वेज वगैरे 1-2 असंच कधी कधी फक्त टाकायला लागतं. आधी काय होतं की खूप सारी इन्फॉर्मेशन फिलअप करायला लागत होती, आता ते त्यांनी अवॉइड केलेलं आहे. त्यामुळे खूप कमी चुका होतात. तरी आपण एक वेळा क्रॉस व्हेरीफाय आपल्याला करणं हे महत्त्वाचं
आहे. त्यानंतर बघा, समजा आपण जर एक्झामला जात असेल आणि एक्झामला जाता जाता काय होते की कधी कधी काय होते की आपल्या समोरचा जो आहे तो समोरचा अब्सेंट राहतो किंवा मागचा कोणी अब्सेंट राहतो. तर आपल्याला चुकीने त्याच्या जागेवर जाऊन पण त्याचे जे बुकलेट आहे ते बुकलेट किंवा जे आन्सर शीट आहे त्यामध्ये पण सुद्धा आपण त्याची आन्सर आपण त्याचा पेपर आपण सॉल्व्ह करतो, असं पण झालेलं आहे. तर बघा, अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या तुम्ही चुका करू नये, ज्यामुळे जो रिझल्ट आहे तो रिझल्ट तुमचा विटेल लागणार नाही. तर बघा, आता आपण बघितलं की कोणत्या कोणत्या कारणामुळे जो रिझल्ट आहे तो रिझल्ट विधेयक लागू शकते आपल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमध्ये MHSमध्ये. त्यानंतर बघा, जेव्हा रिझल्ट विधेयक लागतो त्यानंतर काय होतं, तर बघा, रिझल्ट विधेयक लागल्यानंतर काय होतं की आपल्याला युनिव्हर्सिटीला आपल्याला इन्फॉर्म करावं लागतं की माझा रिझल्ट विधेयक लागला आहे. त्यानंतर ते आपल्याला बोलावतात. त्यानंतर बोलल्यानंतर आपल्याकडे तिथे ते काही ज्या आपण चुका केल्या त्या चुकांसाठी आपल्याला काही फाईन चार्जेस करतात. फाईन चार्जेस केल्यानंतर आपल्याला जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट आपला तो डिस्प्ले करतात. तर अशा प्रकारचं संपूर्ण गोष्टी आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मी सांगितलेल्या या चुका अजिबात करायच्या नाही आहे आणि व्यवस्थितरित्या योग्यरीत्या अभ्यास करून आपल्याला पेपर सॉल्व करायचा आहे. तर अशा प्रकारचं आहे. तर त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टी फॉलो करायच्या आहे आणि जो रिझल्ट आहे रिझल्ट विधेयक लागू द्यायचा नाही आहे. समजलं? थँक्यू, धन्यवाद.